वेळापूर पोलिसांची मोठी कामगिरी. अवैध प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई. सुमारे 30.87 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज. वेळापूर पोलिसांनी अवैध प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे 30,87,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करी विरोधात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी वेळापूर पोलीस ठाणे हद्दीत रात्री गस्त घालत असताना पोलीस नाईक नितीन लिंगडे, पोलीस शिपाई बसवराज बिराजदार आणि चापो हेकॉ अविनाश मोरे यांना घुमेरा वेळापूर परिसरात पहाटे 3:30च्या सुमारास सांगोला अकलूज मार्गावर संशयास्पद स्थितीत उभे असलेले अशोक लेलँड कंपनीचे 4चाकी वाहन MH42 BF 2887 आढळून आले. वाहनातील मालाबाबत संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान वाहनाच्या पाठीमागील हौदात बारदानीच्या पोत्यांमध्ये विमल पान मसाला व RMD सुगंधित तंबाखू गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश मल्हारी लवटे, सोलापूर यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीत 62 बारदानी पोती व 3 पुठ्ठ्याचे बॉक्स असा एकूण 21,67,120 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच 9 लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड वाहन आणि वाहनाच्या केबिनमध्ये मिळालेले 20,000 रुपये किमतीचे विवो कंपनीचे 2 मोबाईल असा एकूण 30,87,120 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे वाहनामध्ये गुटखा असल्याचे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून वाहनाच्या पाठीमागील बाजूस प्लास्टिक गोण्यांमध्ये सोयाबीन भरून त्याचा आडोसा ठरण्यात आला होता. कारवाई दरम्यान वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेत वाहन जागीच सोडून पळ काढला. प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालक, अज्ञात वाहन मालक व अज्ञात मालक यांच्याविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123 सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम 26(2) III, 27(3) E, 30(2) अ आणि 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार यशवंत आनंदपुरे, पोलीस शिपाई बसवराज बिराजदार, पोलीस शिपाई पांढरे आणि हेड कॉन्स्टेबल अविनाश मोरे यांनी ही कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास भाऊसाहेब गोसावी करत आहेत.